नमस्कार. मी प्राध्यापक गणेश देशमुख. के जे सोमय्या महाविद्यालयामध्ये 31 वर्ष झाली अध्यापन करतोय मराठी या विषयाचं. कोविड-19 हा आजार आता तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. सर्व जगभर तो पसरला आहे आणि त्यामुळे त्या निमित्तानं आपल्याला या आभासी दुनियेतून म्हणजे हे व्हर्च्युअल आहे सगळं, नाही का. प्रत्यक्ष आपण भेटणं बोलणं याच्यातला जो आनंद असतो तो अध्यापनातला आनंद आम्हालाही आणि तो अध्ययनातला आनंद तुम्हालाही तसा तो मिळणं शक्य नाही. परंतु हा एक पर्याय आपण सर्वांनी मिळून, सरकारने मिळून, महाविद्यालय संस्थांनी मिळून हा काढलेला आहे की या निमित्ताने आम्ही किमान तुमच्याशी संवाद साधू. नंतर आपण काही झूम मिटिंग घेऊ, म्हणजे तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तेही तुम्हाला म्हणजे आमच्याशी बोलता येतील, त्या शंका आम्हाला दूर करता येतील, तो प्रश्न नाही. आणि हा वेळ फक्त 1-2-3 महिन्याचा आहे. या 2-3 महिन्यामध्ये आपण 2-3 गोष्टीची काळजी घ्यायची आहे. एक, आपलं कुटुंब सुरक्षित ठेवायचं आहे आणि कुटुंब सुरक्षित ठेवायचं असेल तर प्रथम आपल्याला सुरक्षित आपण ठेवलं पाहिजे. बरोबर आहे काय? कारण असं आहे की हा आजार बाहेरून घरात येतो, घरातून बाहेर जात नाही. लक्षात घ्या. तुम्हाला झाला तर मग तो जातो, तुमच्या इथे कोणी आला असेल तर या आजारात आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे. सरकारनं सांगितलेल्या, शासनानं सांगितलेल्या सगळ्या ज्या काही सूचना आहेत, 2-3 महत्त्वाच्या सूचना आहेत. एक, सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे, नाही का. म्हणजे किमान 6 मीटर जे काही अंतर सांगितलेलं आहे, जेवढं दुरून बोलता येईल तेवढं दुरून आपण संवाद बोलायचा आहे. त्यानंतर तोंडाला आपण सतत मुखपट्टी ज्याला म्हणतो आम्ही मराठीमध्ये, ती मुखपट्टी बांधायची आहे बाहेर जाताना. आणि घरी आल्यानंतर हात धुवायचे. त्या 2-3 गोष्टी या सर्वसाधारण आहेत. एवढ्या पाळल्या की आपल्या पर्यंत हा काय आजार येऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला स्वतःला सांभाळायचं आहे आणि आपल्या कुटुंबाला सांभाळायचं आहे आणि समाजालाही सांभाळायचं आहे. तरच आपण आपल्या जगण्याला अर्थ आहे. म्हणजे आता याच्यापुढे 2-3 महिने जे आहेत हे फक्त एकाच गोष्टीसाठी द्यायचे आहेत. प्रामुख्याने शिक्षण तर घ्यायचं आहे, शिक्षण तर आम्ही देणारच आहोत. पण तुम्ही जे काळजी घ्यायची आहे की अध्ययन करण्याबरोबरच आपण या आजारापासून सुरक्षित कसं राहू ही काळजी घ्यायची आहे. आणि त्यासाठी मंगेश पाडगावकर यांनी खूप सुंदर गीत लिहिलेलं आहे. नितीन देशमुख यांनी जीवन गाणे गातच राहावे, पुढे पुढे चालावे असं म्हटलेलं आहे. तर त्या 2 ओळी, पाडगावकरांच्या 2-3 ओळी ह्या तुम्हाला मी ऐकवतो आणि मग आपण पुढचा अभ्यासक्रम आणि त्याच्यावर बोलू. धन्यवाद. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गणेश देशमुख. गेली काही वर्ष या महाविद्यालयामध्ये मराठी या विषयाचं मी अध्यापन करतोय. माझं वय वर्ष 31 आहे. हसलात का?
31 वाटत नाही, खरंच नाही वाटत. टकलावरून केसावरून वगैरे असं कोणाचं वय असं मोजता नाही येत. 31 वर्ष वय याचा अर्थ गेली 31 वर्ष महाविद्यालयामध्ये मी मराठी या विषयाचं अध्यापन करतो. आणि तुम्हाला माझा परिचय नसेल म्हणून थोडासा, तुम्ही बरेचसे विद्यार्थी या महाविद्यालयातच 12वीचं शिक्षण घेतलेले असाल, परंतु काही विद्यार्थी बाहेरचे असतील, आणि म्हणून माझा परिचय मी थोडासा सविस्तर करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. की माझं नाव प्राध्यापक डॉक्टर गणेश देशमुख. मागील 31 वर्षापासून मी इथे मराठी या विषयाचं अध्यापन करतो आहे. माझं शिक्षण MA MPhil PhD आणि नेट अशा स्वरूपाचं आहे. माझी काही पुस्तकंही प्रकाशित झालेले आहेत आणि त्याला महाराष्ट्र शासनापासून अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. तर हा माझा थोडासा व्यक्तिगत परिचय, परंतु खरा परिचय हा शेवटी माझ्या अध्यापनातून तुमच्यामध्ये होणार आहे. यावर्षी प्रथम वर्ष कला या वर्गामध्ये तुम्ही सर्वप्रथम मराठी हा विषय निवडला, त्याबद्दल मराठी विभागाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो. स्वागत आणि अभिनंदन एवढ्यासाठीच की आपली मातृभाषा उत्तमपणे आपल्याला येणं हे आपल्या व्यक्तिमत्वासाठी आणि पुढील आयुष्यासाठी फार गरजेची गोष्ट असते. ज्या ज्या देशात मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं ते देश आज प्रगतीच्या कितीतरी उंच शिखरावर आहेत असं तुमच्या लक्षात येईल. जास्त उदाहरण द्यायला नको. तुम्ही कोणतंही उत्पादन घ्यायला गेलात बाजारात तर चायनाच्या वस्तूवर चायनाच्याच भाषेत लिहिलेलं असतं, नाही का? चायनामध्ये म्हणजे चीनमध्ये तिथे त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण दिलं जातं. असे अनेक देश आहेत आणि म्हणून मातृभाषेतून शिक्षण घेणं हे आपल्या मनापर्यंत ज्ञान पोचण्यासाठीचा हा एक महत्त्वाचा मार्ग असतो. हे तुम्हाला आतापर्यंतही कळालं असेल आणि आताही यापुढे कळेल. आता यावर्षी आपल्याला, तुम्ही आतापर्यंत 12वीपर्यंत धडा पाठ, आपण काय म्हणतो, एखादा गद्यपाठ, लेखन, एखादी कविता असं तुम्ही शिकत आलेले आहात. पण आता तुम्ही थोडे मोठे झालेले आहात, 18 वर्षात झालेले आहात, म्हणजे समजदार झालेले आहात. म्हणून त्या दृष्टीनं आता यावर्षी आम्ही तुमच्यावर थोडंसं ओझं वाढतो आहोत. आता यावर्षी तुम्हाला एका समग्र पुस्तकाचा आणि एका समग्र विचार असणाऱ्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याचं स्वरूप आता मी हळूहळू तुमच्यासमोर अभ्यासक्रमाचं स्वरूप स्पष्ट करतो आहे. मी आणि माझ्यासोबतच माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल लंगोटे हे सुद्धा तुम्हाला अध्यापन करणार आहेत. आपल्या विषयाचं नाव आहे मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास. याचा अर्थ आपल्याला मराठी साहित्यामधलं कथा हा जो प्रकार आहे आणि भाषेची जी कौशल्य आहेत त्यांचा विकास कसा करता येईल याचा विचार या सत्रामध्ये करायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, पूर्वीसारखी वार्षिक पद्धत आता तुम्हाला राहणार नाही. एक सत्र आहे, या सत्रातला अभ्यासक्रम याच सत्रात आपल्याला संपवायचा आहे. या सत्राचा संबंध पुढच्या सत्राशी, म्हणजे जानेवारीपासून किंवा फेब्रुवारीपासून जे सत्र सुरू होईल त्या सत्राशी असणार नाही. हे नक्की पहिल्यांदा लक्षात ठेवा की आपल्याला सेमिस्टर सिस्टीम आहे, सत्र पद्धती आहे. याच्यामध्ये 30 गुण हे महाविद्यालयाकडे आहेत. त्याच्यामध्ये 20 गुणांची परीक्षा ही इंटरनल अंतर्गत परीक्षा ही महाविद्यालयातर्फे घेतली जाते आणि 10 मार्काचं तुम्हाला असेसमेंट बुक किंवा एक प्रकल्प हा दिला जातो. तर अशा पद्धतीनं 30 गुण इकडे असतात आणि 70 गुणांची परीक्षा
ही महाविद्यालय विद्यापीठ घेतं. त्यापैकी इकडे 30पैकी पास होण्यासाठी तुम्हाला 12 गुणांची आवश्यकता असते आणि तिकडे 70पैकी 28 असं एकूण 40 गुणांची तुम्हाला पास होण्यासाठी गरज असते. परंतु आपण पास होण्याचा विचार करणार नाही आहोत. माझा अनुभव आहे, आपण जर अभ्यास केला तर 70-80% आपण निश्चितच गुण मिळवू शकतो. एवढा हा अभ्यासक्रम सोपा आणि सुटसुटीत आणि तुमच्या आवडीचा आहे. आता अभ्यासक्रमाचं स्वरूप काय आहे, तर तुम्हाला माहीत आहे की गोष्ट ही कोणालाही आवडण्यासारखी बाब असते. म्हणजे एकदा काय झालं असं जर कोणी म्हणायला सुरुवात केली की आपले कान काढतात. काय झालं मग पुढं काय झालं, तर तुम्ही आजपर्यंत ससानी कासव, महाभारत, पंचतंत्र, इसापैती याच्यामधल्या किंवा लोककथा अनेक अशा ऐकल्या असतील. परंतु आता तुम्ही जी कथा शिकणार आहात, ही कथा आधुनिक अशा स्वरूपाची कथा आहे, जिला लघुकथा असं म्हणतात. तर त्या अभ्यासक्रमाचं स्वरूप फक्त आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यातला पहिला घटक आहे, तुम्हाला एकूण 3 श्रेयांक म्हणजे 3 ग्रेड्स या सत्रामध्ये या पेपरला मिळवायचे आहेत. तर त्याच्यामधला पहिला घटक काय आहे, कथा, स्वरूप आणि वाटचाल. या घटकामध्ये आपल्याला कथेचं स्वरूप समजून घ्यायचं आणि वाटचाल स्वरूप समजून घ्यायची. नंतर दुसरा जो मुद्दा आहे, पहिल्या याच्यामधलाच घटक याच्यामधला पहिला जो उपमुद्दा आहे, त्याच्यामध्ये कथेचे घटक आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आणि तिसरा मुद्दा आहे कथेचे प्रकार. कथेचे प्रकार आणि रचना कथेची आणि प्रवाह, हा पहिला घटकामधला पहिला एक मुद्दा आहे. दुसरा घटक तुम्हाला अभ्यासाला आहे, एक अभ्यास पुस्तक आहे, समकालीन मराठी कथा. हे डॉक्टर शिरीष लांडगे, दिलीप पवार आणि संदीप सांगळे यांनी संपादित केलेलं पुस्तक आहे. याच्यामध्ये एकूण 9 कथा आहेत. पुस्तकाचं शीर्षकच आपण असं जर बघितलं की समकालीन मराठी कथा, म्हणजे समकालीन म्हणजे तुमच्या काळातील, म्हणजे फार जुन्या नव्हे, अगदी तुमच्या काळातले जे प्रश्न आहेत, जे शेतकऱ्याचे प्रश्न असतील, त्यांच्या आत्महत्या असतील किंवा त्याच्या भावाला न मिळणारा भाव असेल किंवा कौटुंबिक संघर्ष असतील, जातीचे काही प्रश्न असतील, हे जे काही आपल्या समकाळात आजूबाजूला समाजामध्ये प्रश्न दिसतात, अशा प्रकारच्या विषयावर लिहिलेल्या 9 मराठीतल्या मान्यवर कथाकारांच्या कथा या ग्रंथामधून तुम्हाला अभ्यासायचे आहेत. तिसरा घटक आहे भाषिक कौशल्य विकास. ह्याच्यामध्ये उपघटक आहे, त्याचा पहिला आहे नैसर्गिक भाषिक कौशल्य. तर नैसर्गिक कौशल्य काय आहे, ते आपोआप येत असतं की आकलनास श्रवण करणे, म्हणजे हे आपोआप येतं. परंतु त्याच्यासाठी आपण थोडासा प्रयत्न केला तर ते अधिक उत्तम होऊ शकतं. दुसरं अर्जित, म्हणजे प्रयत्न करून मिळवायचं जे कौशल्य आहे त्याला म्हणायचं अर्जित कौशल्य. याच्यामध्ये काय आहे, संभाषण आहे, म्हणजे आपण एकमेकांशी बोलत असतो, तुम्ही एकमेकांशी बोलत असता, पण तुमची भाषा, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमची देहबोली, या सगळ्या गोष्टी ह्या संभाषणामध्ये महत्त्वाच्या असतात. त्याच्यानंतर वाचन करणं, तुम्ही जे वाचन करता ते नुसतं असं भरभर 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 वाचन करत असता. वाचन करत असताना वाचनाच्या पाठीमागं जे ज्ञान आणि विचार आहेत ते समजून घेणं आणि त्याचं कौशल्य आत्मसात करणं, हे आपल्याला इथं बघायचं आहे. आणि तिसरं लेखन कौशल्य. लेखन करताना आपल्याला काय काळजी घ्यायची असते ते इथं आपण बघणार आहोत. ही सगळी संवादाची कौशल्य आहेत, म्हणजे संभाषणाच्या माध्यमातून आपण संवाद साधू शकतो, वाचनाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या पुस्तकाशी संवाद साधत असतो, आणि लेखन केलं आपण तर कोणाशी तरी त्या माध्यमातून संवाद साधत असतो. तिसरं जे भाषिक कौशल्य आहे ते प्रगत भाषिक कौशल्य आहे, ज्याच्यामध्ये सारग्रहण आणि सारांश लेखन हे 2 मुद्दे आहेत.
तर सारग्रहण आणि सारांश लेखन हे तुम्हाला 12वीपर्यंत झालेलं आहे. परंतु आता कसं बघायचं आहे आपल्याला आता त्याच्याकडे पुढच्या दृष्टीनं बघायचं आहे. म्हणजे पुढे तुम्हाला आता ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातील की सब्जेक्टिव्ह हे काही माहीत नाही. परंतु ज्यावेळी आपण म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न लिहितो त्यावेळेला सारग्रहणाचं आणि सारांश लेखनाचं खूप महत्त्व असतं आणि त्या दृष्टीनं या 3 भाषिक कौशल्यांचा आपण विचार या सत्रामध्ये करणार आहोत. याशिवाय यानंतर माझे सहकारी विठ्ठल लंगोटे हे पहिल्या घटकावर आपलं PPT सादर करणार आहेत. आपण सर्वांनी निश्चिंत राहावं. दोन्ही सत्रामध्ये पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला खूप सुंदर पुस्तक आहे. दुसरं ते म्हणजे हंडाभर चांदण्या या नावाची एक एकांकिका आहे आणि विठ्ठल तो आला आला ही एक एकांकिका आहे. तर नाटक हा प्रकार, सिनेमा हा प्रकार तुम्हाला तर आतापर्यंत माहीतच आहे. सिनेमा तर माहीतच आहे. सिनेमा सिरियल हे त्या जवळच्या गोष्टी आहेत तुमच्या. तर तशाच प्रकारचा नाटकातला हा एकांकिका हा एक प्रकार आहे. तो पुढच्या सत्रात आपल्याला शिकायचा आहे. त्याबद्दल आपण आज बोलण्यापेक्षा पुढच्या सत्रामध्येच त्याबद्दल सविस्तर बोलू. ज्यांना उत्सुकता असेल त्यांना गिरमकर सरांनी मला वाटतं माझे नंबर दिलेले आहेत. तरीही तुम्हाला कोणालाही काहीही अडचण आली अभ्यासक्रमाच्या संदर्भात, कॉलेजच्या संदर्भात, तर आपल्याला माझा नंबर तुमच्याकडे असावा. तो दिलेला आहे सरांनी, तरी मी सांगतो तोही लिहून घ्यावा, अभ्यासक्रमही लिहून घ्यावा. माझा नंबर आहे 94 20 63 99 55. पुन्हा सांगतो 94 म्हणजे 9420639955. प्राध्यापक डॉक्टर गणेश देशमुख, मराठी विभाग प्रमुख. धन्यवाद.